तुम्ही हाती हात निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले. नमस्कार रसिक हो. सहवासाची सोन पाऊले या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीनं काही शाश्वत मूल्ये, काही संस्कार अवघ्या जगाला दिली आहे. विवाह हा त्यापैकीच एक अत्यंत पवित्र असा संस्कार. असं म्हटलं जातं की लग्नगाठी या स्वर्गात बांधल्या जातात, मात्र आपल्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्यागानं त्या निभावल्या जातात. खरं तर 49 वर्षाहूनचा अधिकचा सहवास म्हणजे असंख्य आठवणी, सुखदुःख, संघर्ष, पण त्याहीपेक्षा एकमेकांच्या सहवासानं अधिकाधिक घट्ट होत जाणारं हे नातं म्हणजेच आमचा हा कार्यक्रम सहवासाची सोन पाऊले. तर आज आपण भेटणार आहोत अशा एका दाम्पत्याला ज्यांनी नेटानं संसार करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय आनंदी सहजीवनाचा. सहजीवन आनंदी करावं लागतं आणि ते कसं ते उलगडूया आजच्या या मुलाखतीतनं. स्वागत करते श्री किशोर आणि त्यांच्या सहधर्मचारिणी सौ कीर्ती सांबरे यांचं. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात आपला परिचय करून देते. श्री किशोर विठ्ठलराव सांबरे MA आणि BEd केलं असून आरमोरीच्या महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये आपण प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झालात आणि आता निवृत्तीचा हा आनंदाचा काळ आपण अनुभवत आहात. आणि आपल्या सुविद्य पत्नी कीर्तीताई सांबरे या गृहिणी आहेत. तर आज आपण यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करूया आणि त्यांच्या या गप्पातनं उलगडूया त्यांच्या जीवनाचा हा आनंदी प्रवास. बालपण कसं गेलं? काय पार्श्वभूमी होती घरची? माझं बालपण म्हणजे आनंदात गेलं. छान. एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला. घरी आत्या, काका, काकू सगळेजण. माझे वडील शेतकरी होते, तरी पण आम्ही आनंदात राहत होतो सगळेजण. तसंच आणि शेतकरी असल्यामुळे घरात सुबत्ता होतीच. सगळं जे आम्ही खाल्लं ते आजकाल कोणीच नाही खाऊ शकत. बरोबर. त्याच्यानं सडा, रांगोळी, सगळे सणवार, रामनवमी, कृष्ण जन्म, हे सगळं आमच्या घरूनच होत होतं तिथे. अच्छा, म्हणजे धार्मिक वातावरण होतं तुमच्या घरात. आमचं लहानपण म्हणजे माझे वडील रेव्हन्यू ऑफिसर होते. शेवटी ते डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले. तर आमच्या वडिलांच्या बदल्या खूप व्हायच्या, अशा 3 वर्षात 2 वर्षात. तर ज्या ज्या गावाला बदली झाली त्या त्या गावाला आमचं शिक्षण झालं. माझ्या आत्याची मुलं, म्हणजे आत्याचे मिस्टर वारल्यामुळे आत्याचे 2 मुलं आणि आम्ही 3 भावंड, सगळे एकत्र, अशा 5 लोकांचा सांभाळ माझ्या आईनी आणि वडिलांनी केला. त्यावेळेला ते तहसीलदार म्हणून होते. तर मग बुलढाणा जिल्ह्यापासून म्हणजे जवळपास सगळ्याच विदर्भातल्या सगळ्याच मोठ्या मोठ्या गावामध्ये आमचं शिक्षण झालं. नागपूरला जास्ती झालं मग नंतर शेवटी माझं. तर ह्या सर्व गावांमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे आई माझी अशिक्षित होती, पण मालगुजार म्हणजे खूप श्रीमंताची मुलगी होती, खूप सुंदर होती आई. आणि तरीही शिकलेली नव्हती, 4 वर्ग शिकली होती मराठी. पण तिने या सगळ्या गावांमध्ये माझ्या वडिलांची, माझे वडील BA ऑनर्स होते, खूप विद्वान होते आणि तिन्ही भाषांमध्ये म्हणजे मराठी हिंदी प्रभुत्व होतं. पुन्हा संगीताची आवड माझ्या आजोबांपासून होती आरमोरीला, वडिलांनाही होती. ते दिलरुबा आणि हार्मोनियम वगैरे वाजवायचे, इव्हन स्वतः टायपिंग करायचे स्पीडमध्ये. आणि निर्व्यसनी, रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये असूनही निर्व्यसनी. आईच्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो. तर आमचा खूप लाड केला असं नाही आहे, कारण आमच्यासोबत आत्याची मुलं होती 2, त्यांनाही सांभाळायचं होतं त्यांना. बिलकुल. तर त्या कमी म्हणजे आर्थिक उत्पन्नामध्ये माझ्या आईने हा सगळा संसार केला आणि ते सगळं आम्ही शिकत गेलो. म्हणजे अजूनही मला 18 वर्ष झाली सेवानिवृत्तीला, पण मी वडिलांच्या जे अगदी स्वच्छता, नीटनेटकेपणा हे अजूनही माझ्यात मी सांभाळलेलं आहे.
मी सांभाळलं, माझ्या आतेभावानी सांभाळलाय. कारण त्यांच्या याच्यात काही त्यांचं थोडंसं टेबलावरची फाईल इथून इथे गेली तरी ते राखवायचे. अच्छा. तर त्यांनी प्रामाणिकपणे रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये असून प्रामाणिकपणे नोकरी केली. आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत, तुमच्यात आहेत. तेच आम्ही आमच्या मुलांवर केले. आता बिलकुल. आमचे मुलं जे दोघं हो, आता आहेत, हो. एक मुलगा गडचिरोलीला आहे मोठा, हम्म. एक इथे आहे. मग तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे तिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांचा वडील तिथे जळगाव दापोलीला एसडी होते. हा. आणि तो त्याच परिसरामध्ये यांचं गाव होतं. तर त्यांचे दौरे असायचे. तर ते दौऱ्यावर गेले तर मग आमच्या समाजाच्या लोकांनी सांगितले की अरे इथे मुंडगावला एक मुलगी आहे, तुम्ही बघून घ्या, तुम्हाला मुलाचं लग्न करायचं आहे. त्यावेळेला मी वर्धेला बीएड करत होतो, मी नव्हतो तिथे. म्हणजे तुमचं शिक्षण चालू असतानाच एमए झालो होतो. होतं. एमए झालो होतो मी, बीएड करत होतो वर्धेला. तर त्यावेळेला मग मध्ये जायचा मी ही तिथे. कोणत्या सालातली गोष्ट? 1977. 77. म्हणा. हा. आणि तिथून सरळ मग यांच्या मुंडगावला घेऊन गेले मुलगी पाहायला. हा. अच्छा. असा तो झाला. आणि मग एकमेकांना पसंत लव्ह ॲट फर्स्ट साईट. बिलकुल. कारण त्याच्यामध्ये कसं जी सिम्प्लिसिटी दिसली हिच्यात मला, जी मी तेच म्हणणार होते की काय अपेक्षा होत्या तुमच्या एका आपल्या तेव्हा तर पार्टनर काही आजच्यासारखं खूप सोनं दाणं आणि भरलेलं नव्हतं किंवा आधुनिक कपडे नव्हते. हो. सिम्पल होती. आणि जी सिम्प्लिसिटी मला पाहिजे होती हा ती ती त्यांच्यात दिसली आणि जी तुम्हाला. ऍक्टिव्ह पण होता त्यावेळेला, अजूनही आहे पण थोडा 50% वर आहे आता वयानुसार. आणि प्रगल्भता आली असेल ना आता त्या विचारात. त्यामुळे मी एकदम एकच मुलगी पाहिली नाही, सांगितलं की तुम्ही काय पक्क करायचं करून टाका. माझं बीएडची परीक्षा झाल्यानंतर आणि मला नोकरी लागल्यानंतरच मी लग्न करील. अच्छा. असं सांगून दिलं. म्हणजे तुमच्या ज्या आपल्या एका पार्टनर कडनं अपेक्षा होत्या त्या तुम्हाला यांच्यात दिसल्या, त्यामुळे तुमची ती पसंती दुसरी पाहायची होती. गरज आणि कीर्तीताई तुमचं काय मत होतं? तुम्हाला काय वाटायचं की आपल्या पार्टनरनी असं असावं? काय तुम्हाला यांच्यात काय दिसलं? त्या यांच्यात म्हणजे असं काहीच नाही. त्यावेळेस इतकं नव्हतंच ना मुली. हो, मी हा, 10वी बरोबर. शिक्षण झालं होतं. 12वी लग्न झाल्यानंतर केलं मी, 11वी 12वी. हो का? हा. त्याच्यानं असं नाही म्हणजे आता आई वडील त्यावेळेस कसं होतं, आई वडील जेव्हा चांगला मुलगा आहे असा आहे हो. असं आई वडिलांच म्हटल्यानी. बरोबर. फक्त मामाने एक शब्द विचारला होता, तुला मुलगा पसंत आहे का? तर हो म्हटलं, झालं. बरोबर आहे. आणि सगळं छानच हा, होतं. सगळं छानच होतं. कारण माझे घरी वडील कास्तकार शैक्षणिक होते. पार्श्वभूमी होती, वडील मोठ्या पोस्टवर होते. आणि छान माझ्या होतं. वडिलांचं कसं समाजामध्ये म्हणजे शेतकरी होते तरी समाजामध्ये खूप नाव होतं. म्हणजे कोणाचे लग्न जमवून देणं, हे करणं ते करणं, म्हणजे असे नावाजलेले होते. म्हणजे सामाजिक कार्य त्यांना आवड होती. आवड होती. हा. अशा प्रकारे तुमच्या सहजीवनाला सुरुवात झाली. मग तुम्ही नंतर शिक्षण केलं? 11वी 12वी इथे केली मी आरमोरीला. हा. मग पुढे काही करायचा विचार नाही केला? विचार केला पण मुलं लहान होते ना, मुलांना कोण सांभाळ. ट्रेंडच होऊन झाली होती तर मला काही ऍडजस्ट करायची जास्ती गरज नाही गरज पडली. नाही जे काही पडली. ऍडजस्टमेंट केलं हे इनीच केलं. हो. म्हणजे नेटका संसार कसा करायचा तो त्यांनी केला. हा. त्यामुळे तुम्हाला काही त्यांच्याकडनं तक्रार अशी नाही. काही. आणि त्याच्यामुळे मी माझ्या आपल्या कॉलेजवर, शिकवण्यावर, इतर ऍक्टिव्हिटीजवर, मग एकांकिका स्पर्धा घे, नाटकात काम कर वगैरे, हे सगळं काम मी करू शकलो. अच्छा. नाटकात पण कामं केली? नाटकात काम केले, एकांकिका स्पर्धा घेतली, व्याख्यानमाला घेतल्या. आणि आमच्या शाळेत कॉलेजचं जे सांस्कृतिक मंडळ होतं त्याच्या ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्याच्यात म्हणजे मी दिवसभर घराच्या बाहेरच राहायचा. लहान मुलं आणि घर यांनी सांभाळायचं. यांनी सांभाळलं. सर, तुम्ही म्हणालात की कीर्तीताई खूप ऍक्टिव्ह आहेत. तर कोणत्या दृष्टीने तुम्हाला वाटतात? म्हणजे काय गुण आहेत? म्हणजे काय झालं की मी जास्ती ऍक्टिव्ह असल्यामुळे याचे गुण झाकळले गेले. म्हणजे कसं की रेसिपीमध्ये म्हणजे या पाककलेमध्ये तिने आमच्या आईकडून भरपूर शिकलेलं आहे. आजही ती युट्यूबवर पाहून नवीन नवीन करतच असते. अच्छा. अजूनही. त्याच्यानंतर तिने आरमोरीला एक मोठा बचत गट चालवला ज्याची ती अध्यक्ष होती. एखाद्याने कर्ज घेतल्यानंतर त्याचं इंटरेस्ट कसं काढायचं मी एकदा शिकवून दिलं. ती इंटरेस्ट सुद्धा काढायची. हो. ज्या बाया BA MA शिकल्या त्या नव्हत्या इंटरेस्ट काढू शकत. हो. त्याच्यानंतर बँकेत जाऊन बँकेचे व्यवहार करणे, त्यांना कर्ज देणे, हा एक भाग. दुसरा भाग असा की पाककलेमध्ये निपुण असल्यामुळे तिने काय केलं, आमच्या मोठ्या मुलाच्या सहवासान संपर्काने लोणचे वगैरे तयार केले. बचत गटाचे. आणि गृह उद्योग सुरू केले. ते विकले तिथे स्टॉल लावून. त्याच्याने बाकीच्या बायकांना रोजगार मिळाला बचत गटात. हे झालं म्हणजे आपल्या बचत गटाचं नाव झालं. 20 होते मेंबर बचत गटामध्ये. म्हणजे सर त्यांच्या पेशात होते, पण तुम्हाला अशी काही अडचण गेली नाही की तुमचा वेळ तुम्ही एक चांगल्या कार्यातच गुंतवला? जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात
तेव्हा प्रत्येकाचा स्वभाव, विचारातली भिन्नता, आवडीनिवडी साहजिकच वेगळ्या असतात. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की ज्यावरून तुमच्यात मतभेद होतात, आणि समजा मतभेद झालेत तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह करता? 50 वर्षात हा, होणारच आहे ना. एक्झॅक्टली. भांडणं म्हणण्यापेक्षा मतमतांतर मतमतांतरे होतात. 50 वर्षात होणारच आहे. हो. पण मतभेद नाही झाले. दुसरं गोष्ट, आता जसं तुम्ही म्हटलं यांना की तुमची ऍक्टिव्हिटीज, तर काय आहे की एक माझ्या मतानुसार मॅटर मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि मॅन मॅनेजमेंट. मॅटर मॅनेजमेंट म्हणजे हे टेबल खुर्च्या तुम्हाला मॅनेज करायच्या कोणी करू शकते. अगदी. मनी मॅनेजमेंट म्हणजे माझं आज समजा 10,000 नाही आहे तर मी कुठूनही ऍडजस्ट करू शकतो. पण मॅन मॅनेजमेंट करणे म्हणजे फार कठीण आहे की एखादा कार्यक्रम तुम्हाला, जसं तुम्ही कार्यक्रम घेता आणि सगळ्यांना सांगता, तर त्यांच्या मतानुसार आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागते. ते याच्यात आहे मॅन मॅनेजमेंट. म्हणजे काम तर करून घ्यायचं पण आहे, प्रेमाने. पण ते प्रेमाने करून घ्यायचं, सगळ्यांशी जुळवून घ्यायचं. ते कसं, तो गुण तुमच्यात हे आहे. असल्यामुळे मला काही त्रासच नाही झाला ना डोक्याला. शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मला माहिती आहे ही स्ट्रॉंग आहे, हे करू शकते. बरोबर बरोबर. असा एखादा गुण कीर्तिताईंचा जो तुम्हाला विशेष आवडतो, पण त्याचबरोबर एकमेकांची खटकणारी गोष्ट किंवा एखादा गुण जो त्यांनी बदलावा किंवा त्यात बदल करावा, काय सांगाल याबाबत? गुण तर सगळेच आवडतात, असं काही अजून वाटलं नाही अजून की आवडत नाही असं. अच्छा. हा. परंतु हे जेवण्या खाण्याबद्दल माझ्या जे काही आवड आहे तिला माहित आहे, हा. त्याच्यामुळे ती त्या पद्धतीनेच करते. आता त्याच्यात समजा पहिल्यांदा मला दाखवते टेस्टसाठी की बाई एखादा समजा लाडू केला, शुगर असल्यामुळे मला कमी साखरेचा पाहिजे. पहिला दाखवते की हे काय जमला की नाही. मग मला आईच्यामुळे मला पुष्कळ समजते की काय कमी आहे, कमी काय, असं मी म्हणून म्हणजे खवय्ये आहात. खवय्ये आहे. हा. तर त्याच्यात मग मी सांगतो की बा ही कणिक थोडीशी लाल व्हायला पाहिजे होती, कमी हे झाली आहे, तेवढं सजेशन देतो फक्त. अच्छा. हा. म्हणजे अशा काहीच तक्रारी नाही. नाही आहे की या गोष्टी मला आवडत नाही नाही. किंवा आवडतात. नाही, काहीच तक्रार आणि कीर्तिताई तुम्ही काय सांगाल? तर मी यांना माहित आहे की फक्त कुठं जायचं असेल तर वेळेवर जायचं आणि वेळेवर यायचं, या 2 गोष्टी यांना पाहिजे. हा. म्हणजे कुठे म्हणजे वक्तशीर आहे. वक्तशीर असल्याचे आणि हे गुण आहेत ना, आधीच्या पिढीमध्ये खूप होते. प्रामाणिकपणे दिसतात. आता त्यांचं ऑफिस असेल, बिलकुल अगदी वेळेवर जायचं. आणि तुम्ही तर शिक्षकी पेशात होता, त्यामुळे मुलांना हा संस्कार द्यायचा, तर आधी आपण तसं वागलं पाहिजे. मी 32 नाही वर्षात का? एकही दिवस कॉलेजमध्ये लेट नाही गेलो. हो का? एकही दिवस नाही. 1 तास आधी जाऊन बसायचा मी 10ला जेवायला बसायचं हा. आणि 11 वाजता युनिफॉर्म घालून कॉलेज. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिक्षणासोबत संस्कार. एक जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना समाजात वावरताना त्यांची काही कर्तव्य असतात, यासंबंधीही शिक्षण आपसुकच दिलं जातं. तर तेव्हाच्या पिढीतील शिक्षणाबद्दलचा आदर आणि आताची पिढी, त्यांना मिळणारं शिक्षण, यात तुम्हाला काय बदल जाणवतो? एक शिक्षक या नात्यानं काय सांगाल? नाही, माझ्या काळात मी जेव्हा प्रिन्सिपल होतो तेव्हा मलाही आमच्याही शाळेतले काही शिक्षक होते तसे की जे फक्त नोकरीसाठी नोकरी करतात, म्हणजे व्यवसाय करतात आपला. किंवा शिक्षकी पेशा कसा आहे की या तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणायचं आहे, बिलकुल. फक्त तुमचं सिलेबस शिकवायचं नाही आहे. मी त्यांना सांगत होतो. एक चांगला माणूसही घडवायचा आहे ना समाज. ते बरंचसं होताना दिसत नाही आजकाल. शिक्षक आता फक्त पगार मिळतात म्हणून नोकरी करतात. त्यांना आता मुलांना घडवू द्या सुरुवातीला. पायात जर कच्चा ठेवाल तर इमारत कशी होईल? आजची पिढी ही स्क्रीनवर आहे, सतत मोबाईलवर आहे. आमच्या इकडे सगळे तेच आहे. त्या स्क्रीनमध्ये जे पाहायचं तेही पाहतात, जे पाहायला नको तेही पाहतात. की जसं नवरा बायकोचे संवाद आहेत, मग तिथे नवरा बायकोला कुठे उतरून बोलतो आहे, उद्धट सारखा आहे, भांडण होत बाई आहे. नवऱ्याला बोलते आहे. तर हे सगळं मुलं पाहतात ना, आणि सराउंडिंगचा सगळा त्यांच्यावर प्रभाव पडत आहे आज. आता तुम्हाला देखील नातवंड आहेत. हो. हा. आता बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपण घरात त्या मुलांना संस्कार देऊ शकतो. हा. आणि त्या दृष्टीने मग तुम्हा दोघांचं काय नाही, योगदान आहे? आमच्यापेक्षा त्यांची म्हणजे आमच्या मुलाचं आणि सूर्यांची ही जबाबदारी जास्ती आहे. अगदी. कारण कसं, आमचा नातू माझ्यापेक्षा आपल्या आई वडिलाचं जास्त ऐकतो. आणि आता मी सांगितले समजा तर तो ऐकतो, इकडून ऐकतो, तिकडून सोडून देतो. जबाबदारी आहे आमची, जबाबदारी आम्ही टाळत नाही. आमच्यापर्यंत असणारपर्यंत आम्ही त्याला सांगतो, परंतु प्रभाव नाही पडत आमचा तेवढा. दाम्पत्य जीवन आनंदी करायचं तर त्याग, समजूतदारपणा हे खूप महत्वाचं असतो. तुमच्या आनंदी सहजीवनात याला किती महत्व आहे? आई वडिलांचं आजारपण, त्यांचं हे, त्यावेळेला आम्ही दोघे सोबत होतो अगदी. म्हणजे वेळ पडली तर हिचे दागिने सुद्धा आम्ही दिले.
जेव्हा आमचा जो पैसा नव्हता त्यावेळेला गहाण ठेवून पैशाचे काम केलं आम्ही. कुटुंबाला प्राथमिकता दिली, दिली. कुटुंबातील सदस्यांना प्राथमिकता वडिलांना दिली मी आणि- वडील ऍडमिट होते किडनीच्या आजाराने सेवाग्रामला, तेव्हा मी होतो. हम्म. आईच्या वेळेला आमच्या घरी इथेच होती आई, तर आईची नाही सेवा केली. मग माझ्या समजूतदार हा अंडरस्टँडिंग पाहिजे. हा. त्याच्यासाठी ज्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे त्याचा मनाचा मोठेपणा पाहिजे. हम्म. स्वार्थ जर पाहाल तर अंडरस्टँडिंग होणार नाही. मी जसं आधी म्हटलं की सहजीवन हे आनंदी करायचं असतं आणि ते आपल्याच हातात असतं. त्यासाठी काय समजूतदारपणाही दाखवावा लागतो, काही गोष्टींमध्ये त्यागही करावा हो लागतो. तेच आहे. त्या केल्याशिवाय होतच नाही ना. समजा आता काही पैशाचं काम पडलं आणि आपल्याजवळ नाही आहे पैसा, माझी दागिने आहेत की हे नाही बा, हे करून तुम्ही हे वेळ बरोबर आहे. आजची वेळ निभावून न्या, निभावून परत न्या. दागिने आपण करूया. हो, हा. तर करून दिले काकाने. हो करूनही दिले. बरोबर आहे. त्याच्यात एक थोडस मी बोलतो. हा बिलकुल. एक असं मिसिंग टाईल्स सिंड्रोम म्हणून एक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. हम्म. त्याच्यात काय झालं की एका खूप श्रीमंत माणसाने खूप मोठा बंगला बांधला, अगदी इटालियन टाईल्स वगैरे सगळे मार्बल्स वगैरे लावले, आणि फक्त एक टाईल अशी समोर फ्रंट साईडला नाही लावली, विसरला. मग तिथं लोक आले आणि त्यांनी ते सगळं पाहिलं, घराची तारीफ केली, हा. खूप छान आहे, पण फक्त एक तुम्ही टाईल्स विसरले म्हणे. टाईल्स लावल्या होत्या पण एकच टाईल लावायची राहिली. हा. त्यांनी सांगितलं की ही आम्ही मुद्दाम नाही लावली. कारण काय की तुम्ही आमचे सगळं याचं पाहिलं, सगळं इटालियन मार्बल आहे, असं आहे, खूप छान तुमचं घर आहे, हा. एवढं पाहूनही तुम्ही फक्त त्या मिसिंग टाईल्स कडेच तुमचं लक्ष गेलं. म्हणजे सभोवताल सगळं चांगलं असताना जी एखादं गोष्ट एखादी कमतरता असेल तुम्हाला दिसते. दिसते. तर ही, आणि त्याच्यानंतर मिसिंग टाईल्स सिंड्रोमचा नावाचा एक सिद्धांत झाला होता. आणि मग त्याच्यातून लोकांनी मग काय केलं की मोटिवेशनल जे स्पीकर्स आहेत हम्म. यांनी मग हे जसं सांगणं सुरू केलं की तुमच्याकडे सगळी गुणवत्ता आहे, हम्म. पण समजा काही कमी आहे संसारामध्ये, संसाराला हे आपण लागू करू शकतो, बिलकुल. तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, काय आहे तुमच्याकडे लक्ष द्यायचं. आणि हे केव्हा होईल, जेव्हा मी किंवा ही आम्ही आपल्यापेक्षा कमी दर्जाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लोकांशी आमची वागणूक प्रेमाची राहील. अगदी अगदी. त्या लोकांना जसं मोलकरीण आहे, ड्रायव्हर आहे, धोबी आहे, यांच्याशी जर आमची वागणूक प्रेमाची राहील तर त्यांना आमच्याबद्दल आपलेपणा वाटेल. बरोबर. आणि आम्हाला असं वाटेल की हे लोक कसं जीवन जगतात, मग आम्ही आमच्याच गरजा मर्यादित करू आम्ही आमच्या, बरोबर. आणि मग सगळं ऍडजस्टमेंट होईल, सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळेल. आज तुमच्या दाम्पत्य जीवनाला 59 वर्ष पूर्ण झालीत. या सहजीवनात तुम्ही आनंदी आहात, समाधानी आहात. तर तुमच्या मते या आनंदी सहजीवनाचं यश कशात आहे? आम्ही प्रत्येक गोष्ट आनंदात करतो, म्हणून आनंद मनात पहिले निर्माण करतो आणि मगच गोष्टी करतो. जसं आपण म्हणतो की बा मुलाला तू एकाग्र होऊन अभ्यास कर, ते सांगायची गरज नाही. समजा तुझा फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे तर तू फिजिक्स बद्दल खूप मनामध्ये हे नको आणू, आनंदाने फिजिक्स वाच, तर तुला बरोबर फिजिक्स समजेल. तसं आम्ही प्रत्येक गोष्ट मनात पहिले आनंद निर्माण करतो. ही माझ्यापेक्षा ही की आता समजा एखाद्याला बोलवलं आहे आणि त्याला नाश्त्याला बोलवलं आहे, तर आपला पहिले आपल्या मनात आनंद निर्माण करायचा की आपल्या घरच्याच माणसाला द्यायचा आहे, तर तो पदार्थ चांगला होणारच. मग आपण काय म्हणतो की एखाद्या बाईच्या हाताला चव आहे, चव हाताला नाही आहे, आणि मनातून त्या आहे. मनातून करताय की त्यांना तृप्त करायचंय किंवा त्यांना छान खाऊ घालायचं हे मन हे महत्वाचं आहे ना. तो गुण तुमच्यात आहे. माझ्याकडे 5 मोलकरणी कामवाले आहे ना, 5ही जणी कधीच उपाशी जात नाहीत माझ्याकडून. सकाळी कोणी चहा बिस्किट, कोणी नाश्ता, कोणी भाजी पोळी, पातळ उन्हाळाभर सरबत, आंबील, असं काय जे उपलब्ध म्हणजे तुम्ही त्यांना आपल्या घरातले सदस्य वाटता आणि उपाशी नाही जाऊ देत त्याच्यामुळे आम्ही. याच्यानंतर 2-4 कुत्रे आहेत रस्त्यावर बाहेरचे, ते येतात, त्याच्यासाठी पोळ्या कराव्या लागतात. बाहेरच्या कुत्र्याचे, घरातली नाही, नाही. घरात आमचे पेट डॉग नाही, हा. बाहेर. सगळे बाहेरचेच आहेत. मग तुम्ही या नवीन पिढीला काय सल्ला द्याल सहजीवन आनंदी करण्याचा? त्या नवीन पिढीला आता आमचा जे विचार आहेत आता सांगितले हे आम्ही सांगणार. बरेच वेळा माझा मुलगा आता आज इथे आहे, तो 44 वर्षाचा आहे, दुसरा मुलगा गडचिरोलीला 48 वर्षाचा आहे. त्या मुलांना आम्ही सतत सांगत असतो की बाय करायला पाहिजे, काय नाही, म्हणजे उपदेश ही सांगते आम्ही सांगतो. नातूचा प्रश्न असा आहे की नातू आता अजून 10-11 वर्षाचा आहे, त्याला थोडंफार आम्ही सांगतो की जसं तू आता बेसिन मधून हात धुताय तर नळ कमी कर, बाहेर पाणी सांडते, पाणी वाया घालू नये, पाणी वाया घालू नये, जमिनीत पाणी कमी राहिलेलं आहे, त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगायला पाहिजे, तर परिणाम होऊ शकतो, अजूनही होऊ शकतो, काही बिघडलं नाही आहे. बरोबर आहे.
सर तुम्हाला पर्यटनाची आवड आहे का दोघांना? मला तेवढी नाही आहे. हा, अच्छा. कारण असं की आतापर्यंत आमचं हे सगळं धावपळीतलं जीवन गेलं. हो आता कसं झालंय की आता माझं 76 सुरू आहे. हो. तर मला आता बऱ्याचशा गोष्टी बाहेरचे जेवण अजिबात सहन नाही होत. तो एक प्रश्न असल्यामुळे आतापर्यंत पर्यटनाला जायचा विचार केला तर मुलं लहान होते, हा आर्थिक सोबतता नव्हती तेवढी, त्यावेळेला आमचे स्केल तेवढे नव्हते. तो विचारच नव्हता. पहिले मुलांना चांगलं डेव्हलप करणे, त्यांना हिने एकच काम केलं, त्यांना चांगलं आरोग्याच्या दृष्टीने खायला देणे. नाही, मला या पर्यटनपेक्षा एखाद्याला गरज मदत करणं अच्छा. ते आवडतं. आरमोरीला तसंच कामवालीची मुलगी असली, डिलिव्हरी असली, दवाखान्यात जाणे, म्हणजे सामाजिक घराला कार्य कुलूप तुम्हाला लावलं की विशेष चाललं आवड गेलं, आहे. काका येत पण घरी हा. डिलिव्हरी करून सगळं करून तो पैसा वाया घालवण्यापेक्षा हा. असा कोणाच्याही जर गरीब हे लागला तर मला जास्त आनंद होतो. आता दुसरं तुम्ही जे म्हटलं की या नवीन पिढीचं छोटंसं उदाहरण सांगतो. एक खूप श्रीमंत माणूस उन्हाळ्याच्या दिवसात सूटबूट घालून कारनी एकटाच चालला होता. तिथे नदी होती, नदीच्या पुलावरच काय झालं, त्याची गाडी पंक्चर झाली. मग त्यांनी कधी ते स्टेपनी लावली नाही, त्यांनी कस तरी तो कोट काढून स्टेपनी लावायला गेला, नट काढले आणि दुसरी काढणार तितका त्याचा पाय त्याच्याच त्या काढलेल्या नटाला लागला आणि ते नट सगळे नदीत पडले. आता चक्का लावला त्यांनी, पण नट कोणते लावायचे? तो गर्मीने होऊन गेला. तर तिथून एक शेतकरी चालला होता, धोतर घातलेला आपला असा. तो थांबला. शेतकरी लोक जुने खेड्यातले चौकशा करणारे असतात. काय आहे तुमचं, काय नाही, मी काही तुम्हाला मदत करू शकतो का? त्याने याच्याकडे पाहिलं असं खालून वरपर्यंत. तू काय सांगणार आम्हाला, मीच इथे काहीशी करू शकत नाही. तो चुपचाप राहिला. त्याचे हाल पाहून पुन्हा त्यांनी विचारलं की पहा, काही सांगा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर. त्यांनी सांगितलं की असं असं झालं, हे सगळे चारी नट नदीत पडले, आता ही स्टेपनी लावली, याला नट कोणते लावू? साधा उपाय आहे म्हणे, तुमचे 3 चक्के आहेत ना कारचे, प्रत्येक चाकाचा एक एक नट काढा आणि याला 3 लावा. थोडस समोर नदी पार केल्यानंतर मेकॅनिक आहे, तिथे बाकीचे लावून घ्या. तो म्हणे तुला हे कसं सुचलं? तर त्यांनी सांगितलं की आम्ही समस्याकडे नाही पाहत, उपायाचा शोध घेतो, सोल्युशन बघतो. तर आज ज्या समस्या आहेत त्याच्याकडे न पाहता त्याचा उपाय जर आपण शोधला तज्ञांनी, तर बरंच प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. छान एक जीवनाचं सूत्रच तुम्ही सांगितलं की तुम्ही उपाय बघा, समस्या बघू नका. प्रॉब्लेम ओरिएंटेड होण्यापेक्षा सोल्युशन ओरिएंटेड व्हा. बिलकुल. आणि म्हणतात ना, जिथे समस्या आहे तिथे मार्ग आहे, ते शोधा तुम्ही. टीव्हीचा रिमोट कोणाकडे असतो, घरात बॉस कोण आहे? तसं तर आम्हाला टीव्ही पाहण्याचं काही खूप एवढं हे नाही आहे. तिथे आम्ही पाहत होतो काही सिरियल वगैरे आमच्या आरमोरीला. इथे तर आता मी पाहतच नाही, ही फक्त बातम्या पाहते. अच्छा, बातम्या बघायला आवडतात. बातम्या पाहते, पेपर माझ्यापेक्षा पूर्ण वाचून टाकते 1 तास. हो का? अरे वा. म्हणजे काही बऱ्याचशा बातम्या ती मला सांगते. अच्छा अच्छा, हो का? सिया गोयल वगैरे. म्हणजे जुन्या लोकांना आहे ना पेपर वाचायची खरंच खूप आवड होती. ती आवड तुमची कायम आहे. असा तुमच्या आयुष्यातला एखादा छान क्षण, त्या क्षणी तुम्हाला खरंच खूप आनंद झाला, काय सांगाल? पहिला मुलगा झाला. अच्छा. 2 मुलं आहेत तुम्हाला? 2 आहे. म्हणजे एकूणच काय तर अत्यंत हसत खेळत, एकमेकांना समजून घेत आनंदी सहजीवन आपण अनुभवत आहात. आणि आज तुम्हाला नातू आहेत. एक चांगला माणूस घडवण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडता आहात. आमच्यावर आहे ती जबाबदारी आहे. तर असंच तुमचं हे आनंदी सहजीवन पुढे राहो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, या शुभकामना. आणि खूप खूप धन्यवाद देते की आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा सहजीवनाचा हा प्रवास आमच्या श्रोत्यांना उलगडून दाखवला. आणि त्यातले काही चांगले क्षण, काही चांगले संस्कार श्रोत्यांना नक्कीच आवडतील या अपेक्षेसह मी तुमचा निरोप घेते. नमस्कार. धन्यवाद आपण बोलल्याबद्दल.